एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये एनर्जीज फाइंड आउट करायच्या आहेत. जो पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन करतो आहे त्याची कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी आपण इथं डिस्कस करणार आहोत. मग मी अगोदर एक पाथ कन्सिडर करून घेतो. या पाथवरती मी त्याला नाव देऊन टाकतो पाथ MN. ओके, या ज्या काय आहेत त्याच्या त्या एक्स्ट्रीम पोझिशन असतील. ओ ही त्याची मीन पोझिशन असेल. समजा एखादा पार्टिकल जो काय म्हणजे SHM परफॉर्म करतोय तो पार्टिकल ॲट द पोझिशन P जर असेल तर त्याचा काहीतरी तो मीन पोझिशनपासून डिस्टन्स एक्सवरती आपण त्याला कन्सिडर जर केलं तर एक्स डिस्टन्सवरती तो आहे. आणि आता आपल्याला तिथं त्याचे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला एक्झॅक्ट किती असेल ते इथं सांगायचं आहे. ओके, आता कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्या अगोदर आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन जे आपण स्टडी केलेलं आहे ते इक्वेशन मी इथं लिहून घेतो. ते इक्वेशन आपलं होतं V इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा इथं आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करणार आहोत. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. कायनेटिक एनर्जी आपण देतो इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. आपण जी काय कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करणार आहोत ती आता SHMची फाइंड आउट करणार आहे. म्हणून मी इथं लिहितो कायनेटिक एनर्जी ऑफ SHM किंवा पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन असंही म्हणू शकतो. मी इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली तर ते इक्वेशन होईल आपलं हाफ m. V ऑलरेडी माझ्याकडे आहे, तो असेल ओमेगा अंडर रूट म्हणजे V स्क्वेअर करतोय म्हणजे तो होईल ओमेगा स्क्वेअर, नाही तर मी ब्रॅकेट स्क्वेअर अगोदर ठेवतो. A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर जर घेतला तर कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन जे मिळेल ते इक्वेशन असेल हाफ m ओमेगा स्क्वेअर. स्क्वेअर रूट निघून जाईल, इक्वेशन राहील A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की मी इथं लिहितो ॲज K/m इज इक्वल टू आपण म्हणतो ओमेगा स्क्वेअर. म्हणजे जर इथं इक्वेशनमध्ये मी Kसाठी इक्वेशन तयार केलं तर हे मला दिसेल m ओमेगा स्क्वेअर. हे मला इक्वेशन इथं पाहायला मिळतं आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मी अजून एका प्रकारे कसं लिहू शकतो तर ते असेल हाफ K A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. These two are the equation of or formula for kinetic energy in oscillatory motion particle performing simple harmonic motion. मी त्या दोन्हीलाही ब्रॅकेट करून ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन. ओके, आता आपल्या बुकमध्ये त्यांनी कायनेटिक एनर्जीचा अजून एक फॉर्म आपल्याला डिराईव्ह करून दिलेला आहे. तो फॉर्म डिराईव्ह करत असताना त्यांनी ती कायनेटिक एनर्जी जी यूज केलेली आहे ती कायनेटिक एनर्जी सांगताना ते ॲट अ टाईम टी सांगतायत. मग ॲट अ टाईम टी जर सांगायचं असतील तर आपण ऑलरेडी या इक्वेशन कुठंतरी डिराईव्ह केलेल्या होत्या बघा. आपण एक लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं एक्स इज इक्वल टू आपण म्हणत होतो A साइन ओमेगा टी प्लस फाय. मी थोडक्यात ते परत एकदा सांगतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होतं. आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे म्हणजे आपण म्हटलं होतं की dx/dt घ्यावं लागेल. म्हणजेच d/dt ऑफ ब्रॅकेट A साइन ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशनचं डिफरन्शिएशन आपल्याला इथं घ्यायचं आहे. डिफरन्शिएशनमध्ये ए कॉन्स्टंट आहे, साईनचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. आपण तिथं साईन ब्रॅकेटचा रूल यूज करून ते फाइंड आउट केलेलं होतं ए. त्यानंतर साईन ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन घेतो आपण कॉस ब्रॅकेट अँड डिफरन्शिएशन ऑफ ब्रॅकेट d/dt ऑफ ब्रॅकेट आपण असं म्हटलेलं होतं. तर ते ब्रॅकेटचा फॉर्म्युला किंवा रूल मी तुम्हाला त्यावेळेस डिस्क्राईब केलेला होता. याच्यात विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे फक्त इथं डिफरन्शिएशन घेता येईल. हा फॅक्टर जो आहे तो कॉन्स्टंट होईल. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन आपण 0 घेतो म्हणजे इथं डिफरन्शिएशन फक्त काय मिळेल आपल्याला तर ते मिळेल फक्त ओमेगा. मग त्या ओमेगाचं इक्वेशन इथं
मी ओमेगा पहिल्यांदा घेऊन टाकतो, म्हणजे इक्वेशन मिळेल ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन जे आहे ते इक्वेशन व्हेलॉसिटीसाठीचं आहे, ते इक्वेशन म्हणतो आपण ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. सिमिलरली तुम्ही ॲक्सेलरेशनचं पण इक्वेशन गेलेलं होतं. ॲक्सेलरेशन म्हणजे टाईम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम असं आपण म्हणतोय. डी बाय डी टी ऑफ ब्रॅकेट ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. याचं डिफरन्शिएशन जर घेतलं तर ए ओमेगा कॉन्स्टंट, कॉस ब्रॅकेट रूल म्हणजे कॉस ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन घेतो आपण मायनस साईन ब्रॅकेट ऑफ ओमेगा टी प्लस फाय आपण म्हटलं. आणि डिफरन्शिएशन ऑफ ब्रॅकेट, ते डिफरन्शिएशन मला इथं काय देईल, परत व्हॅल्यू ओमेगाच देईल. हा ओमेगा मी इथून काढून इथं ओमेगा स्क्वेअर करून टाकतो, म्हणजे इक्वेशन जे मिळेल ते ॲक्सेलरेशनचं इक्वेशन हे असं. आपण ऑलरेडी एका छोट्याशा पॉईंटमध्ये ते डिराईव्ह केलेलं होतं, लक्षात असेल तुमच्या सगळ्यांच्या. हे इक्वेशन यूज करून आता आपल्याला व्हेलॉसिटी टाईममध्ये त्यांना सांगायचे आहे. ओके, या 3 इक्वेशन तुम्ही इथं पाहिलेले आहेत. फर्स्ट वन आहे ती सिम्पल इक्वेशन एम ओमेगा, त्यानंतर केची इक्वेशन आणि कॉस स्क्वेअर बरोबर व्हॅरी होणारी, म्हणजेच ॲट अ टाईम टी किंवा डिस्प्लेसमेंट एक्स आहे, टाईम टी दिलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला कायनेटिक एनर्जी सांगायची असेल तर ती कॉस स्क्वेअरप्रमाणे व्हॅरी होताना इथं पाहायला मिळेल. ओके ना, आता आपल्याला इथं पोटेन्शियल एनर्जी पण लगेचच फाइंड आउट करायची आहे. इथं लिहून ठेवतो, फाइंड आउट करायची आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. ओके, इथं मी मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन आणि पार्टिकल जो आहे तो पी पोझिशनला आहे असं इथं डिनोट केलेलं आहे. डिस्टन्स एक्स आहे. आता या पार्टिकलवरती एक रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होत असणार आहे आणि तो रिस्टोरिंग फोर्स जो असणार आहे त्याचं जे डायरेक्शन असणार आहे ते टुवर्ड्स द मीन पोझिशन असणार आहे. त्या फोर्सला आपण एफने डिनोट करतो आणि इक्वेशन देतो मायनस के एक्स. मायनस रिप्रेझेंट करतो कारण डिरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि आता आपल्याला याच पार्टिकलला समजा काहीतरी डिस्टन्सने इथून डिस्प्लेस करायचा आहे आणि तो डिस्टन्स जो आहे तो स्मॉल डिस्टन्स आपण कन्सिडर केला, तो डिस्टन्स डी एक्स आहे असं म्हटलं. या स्मॉलने जर डिस्टन्सने जर आपल्याला मूव्ह करायचं असेल तर आपल्याला काहीतरी वर्क करावं लागेल अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स, कारण मी त्याला मूव्ह कुठल्या साईडला करतोय, या साईडला करतोय. मी तिथं डिनोट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, या साईडला मी मूव्ह करणार आहे आणि रिस्टोरिंग फोर्स जो ॲक्ट होतोय तो या साईडला आहे. म्हणजे मला काहीतरी वर्क डन करावं लागणार आहे. ते वर्क डन जे काय असेल ते वर्क डन ही सुद्धा स्मॉल असेल कारण डिस्प्लेसमेंट इथं आपल्याला स्मॉल पाहायला मिळते. ठीक आहे, तर मी आता इक्वेशन जर घेतलं तर बघा, वर्क डनसाठीचं इक्वेशन इथं मी लिहितो, स्मॉल वर्क डन आपण म्हणूया त्याला. ड्युरिंग डिस्प्लेसमेंट डी एक्स शॉर्टमध्ये इथं मी लिहिलेलं आहे. इक्वेशन होईल डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ डी एक्स. आता इथं मायनस साईन काढलेलं आहे कारण वर्क डन जे आहे ते अपोजिट टू द फोर्स आहे, त्यामुळे मी तिथं मायनस साईन घेतोय. इक्वेशनमध्ये व्हॅल्यू होईल मायनस ऑफ के एक्स इन टू डी एक्स डी डब्ल्यू. डी डब्ल्यू बिकम्स के एक्स डी एक्स. आता हे जे वर्क डन आहे ते स्मॉल वर्क डन आपण म्हणतोय. आपल्याला समजा टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर याच वर्क डनचं आपल्याला काय करावं लागेल, तर इंटिग्रेशन घ्यावं लागेल. तर टोटल वर्क डन इज गिवन बाय डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. आता डब्ल्यू इज इक्वल टू, मी नेक्स्ट स्लाइडमध्ये घेतो, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. आत्ता डी डब्ल्यूचं इक्वेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ के एक्स डी एक्स असं आपण म्हणतोय. त्याच्यात के हा फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट प्रमाणे बाहेर येईल. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स इथं आपल्याला पाहायला मिळेल. पण आता इंटिग्रेशन आपल्याला टोटल फाइंड आउट करत असताना आपल्याला लिमिट पुट करावे लागतील. ते लिमिट मी तर अगोदर पुट करून घेतो म्हणजे आपल्याला ते इंटिग्रेशन घेतल्यानंतर त्या व्हॅल्यू पुट करता येतील. समजा आपण इंटिग्रेशन कन्सिडर केलं की पार्टिकलला आपण मूव्ह करतोय 0 to x 0 to x 0 to x. तर मला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर मी त्याचं
फॉर्म्युला जर पाहिला तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्सचा फॉर्म्युला आपण काय घेतो, तर ते होतं एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. इथं जो फॉर्म्युला आहे तो एक्स डी एक्स आपल्याला दिसतोय, म्हणजे इथं रेस टू पॉवर काय असेल तर वन, म्हणजे इथं काय होईल 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1. म्हणजेच आपण फॉर्म्युला मी तुम्हाला रिपीट सांगतोय कारण हे भरपूर जणांना माहीत नसेल. मॅथ्सच्या लेक्चरला झाले नाही झाले मला माहीत नाही, पण फॉर्म्युला नाही समजला तर ते डेरिवेशन समजणार नाही. एक्स स्क्वेअर बाय इथं मला 2 मिळेल वर्क डनचं इक्वेशन. हे वर्क डनचं इक्वेशन मी असं लिहू शकतो हाफ के एक्स स्क्वेअर. आता ही जी क्वांटिटी मिळते ती आपल्याला वर्क डन मिळते. आता जर एखाद्या पार्टिकलवर काहीतरी वर्क डन जर तुम्ही करत असाल तर ते वर्क डन त्या पार्टिकलमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालेलं आपल्याला आता पाहायला मिळतं. आता तेच इक्वेशन वर्क डनचं इक्वेशन मला पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिता येईल. ओके, मी इथं लिहितो आता पोटेन्शियल एनर्जी. आता ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, जेवढं वर्क डन झालं असेल तेवढीच पोटेन्शियल एनर्जी त्या पार्टिकलमध्ये स्टोअर्ड झालेली असेल. आता या केला आपण परत इथं रिप्लेस करू शकतो. केची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, आपण मगाशीच बघितलं. के बाय एम इज इक्वल टू म्हटलं तर ओमेगा स्क्वेअर. के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर हे इक्वेशन येईल. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन आपल्याला असेल पोटेन्शियल एनर्जीचं. आता या पोटेन्शियल एनर्जीमध्ये परत आपण साईन किंवा कॉसचं इक्वेशन यूज करू शकतो. कसं, तर इथं आपल्याला एक्सला रिप्लेस करता येईल बघा. जसं आपण मागच्या इक्वेशनमध्ये कॉसमध्ये इक्वेशन फाइंड आउट केलं होतं फॉर व्हेलॉसिटी, सिमिलरली हिअर वी कॅन फाइंड पोटेन्शियल एनर्जी विथ द डिस्प्लेसमेंट इक्वेशन. ओके, या इक्वेशनमध्ये आपण त्याला रिप्लेस करून बघूया. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर इक्वेशन आलं होतं. इथं एक्स स्क्वेअरचं इक्वेशन ऑलरेडी मला माहीत आहे. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं आपण इक्वेशन घेतलेलं आहे. ती व्हॅल्यू इथं पुट करून देतो. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. हे रिलेशन आपल्याला इथं मिळेल. ओके, आता आपल्याला या ज्या दोन इक्वेशन मिळालेले आहेत त्या दोन इक्वेशन मी इथं लिहून ठेवतो, म्हणजे लक्षात राहील. हाफ के ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय हे एक रिलेशन आहे. त्याचबरोबर हे एक इक्वेशन आपण पाहिलं आहे. आता आपल्याला इथून टोटल एनर्जी मिळवायची आहे. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय सांगतो, तर मी इथं लिहितो टोटल एनर्जी ऑफ SHM. Now total energy is equal to kinetic energy plus potential energy. Kinetic energy चा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे इथं. Kinetic energy is equal to हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण तिथं घेऊया, म्हणजे इथं होईल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला आपण एम ओमेगामधलाच घेऊया, म्हणजे तो असेल हाफ एम ओमेगा स्क्वेअर. इथं आहे बघा ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, जर या साईडला ब्रॅकेट जर सॉल्व केलं तर हे होईल एम ओमेगा स्क्वेअर आत मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर. ही टर्म याला एकदा मल्टिप्लाय होईल, याला एकदा मल्टिप्लाय होईल, मायनस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कॅन्सलेशन तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. हे या दोन टर्म प्लस मायनस कॅन्सल होतील, म्हणजे टोटल एनर्जीचं जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन असेल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, हे टोटल एनर्जीसाठी इक्वेशन आपण यूज करतो. या इक्वेशनला आपण अजून एका प्रकारे लिहू शकतो. टोटल एनर्जी इज इक्वल टू एम ओमेगाला चेंज केलं म्हणजेच के लिहिलं
तर के ए स्क्वेअर. इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टोटल एनर्जी ही जी काय आहे एसएचएमची ती आपल्याला कन्झर्वड राहते असं पाहायला मिळेल बघा. ओके, कारण टोटल एनर्जीचं इक्वेशन जे आलं ते जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हे इक्वेशन येते. याच्यात बघा एम म्हणजे त्या पार्टिकल जो आहे त्याचं मास चेंज होणार नाही, ओमेगा म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी असेल, ए स्क्वेअर हा जो काही फॅक्टर आहे तो त्याचा ॲम्प्लिट्यूड आहे. म्हणजे टोटल एनर्जी ही काही डिस्प्लेसमेंटवरती किंवा पोझिशनवरती डिपेंड नाही. एखाद्या ठिकाणी म्हणजे समजा पार्टिकल एस एच एम करतोय, मीन पोझिशन आहेत आणि एक्स्ट्रीम पोझिशन आहे, या ठिकाणी समजा जर पाहिलं तर तुम्ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही एनर्जीज असतील. या दोन्ही एनर्जीमध्ये एक जास्त असेल एक कमी असेल. तुम्ही पोझिशन मूव्ह केली इकडे गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत चाललेली असेल, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत असेल, काही होत असेल. म्हणजे एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय, एक्स्ट्रीम पोझिशनला ज्यावेळेस पार्टिकल जातो त्यावेळेस त्याच्याकडे काय मॅक्झिमम असतं तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. मीन पोझिशनला काय मॅक्झिमम असेल तर कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम असते. तर ते आपल्याला त्याच्या डिफरंट केसमध्ये पाहता येणार आहेच. पण त्या अगोदर आपण जर ओमेगाला जर रिप्लेस केलं म्हणजे या इक्वेशनमध्ये ओमेगा एस एच एमचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला लिहिता येतं की ओमेगा इज इक्वल टू 2πn, म्हणजे आपण त्याला फ्रिक्वेन्सीमध्ये लिहिलेलं आहे. मग ते जर व्हॅल्यू जर मी इथं टोटल एनर्जीमध्ये पुट जर केली तर इक्वेशन काय मिळेल, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम 2πn ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर, म्हणजे इक्वेशन होईल हाफ एम टू ब्रॅकेट 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर 2 4 हे एकमेकाला कॅन्सल होऊन इक्वेशन होईल आपलं 2m पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजेच काय तर इथं टोटल एनर्जी जर तुम्ही पाहिली तर ती टोटल एनर्जी डिपेंड कुणावर असेल हे पण आपल्या इथं लक्षात येतं बघा. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू frequency, that is n square. Total energy is directly proportional to mass of that object which is performing simple harmonic motion, and total energy is directly proportional to amplitude square. इथं आपल्याला त्या पॉईंटकडे पाहता येतं की नक्की टोटल एनर्जी दिली कशी जाते. याच इक्वेशनला आपण फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणतो. त्याप्रमाणे ते एक इक्वेशन लिहिता येईल, टोटल एनर्जी इज इक्वल टू 2m पाय स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. हे पण इक्वेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल. ठीक आहे, आज आपण जेवढे इक्वेशन पाहिलं त्या फक्त एकदा आपण थोडंसं रिवाईज करून घेऊया. अगोदर मी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन देतो, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्यानंतर व्हेलॉसिटीचं इक्वेशन घेतलं, मायनस नाही, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि त्यानंतर ओके इथपर्यंत जरी घेतलं चालेल, ॲक्सेलरेशनची इक्वेशनची गरज नाही आहे. त्यानंतर आपण कायनेटिक एनर्जी ऑफ एस एच एम, ओके त्यांनी ते इक्वेशन दाखवलेलं असेल ई सफिक्स के कायनेटिक एनर्जी. ते इक्वेशन आपलं आलेलं आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. या एम ओमेगाला आपण रिप्लेस करू शकतो. ते इक्वेशन आपण इथं तसं लिहून ठेवूया म्हणजे लक्षात येईल. इज इक्वल टू दुसरं इक्वेशन होतं के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन जर तुम्ही पाहिलं, पोटेन्शियल एनर्जी ऑफ एस एच एम, तर त्यांनी ते दाखवलेलं आहे ई सफिक्स पी इज इक्वल टू इक्वेशन असेल हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, हेच इक्वेशन आपण केमध्ये जर लिहिणार असेल तर एम ओमेगाला इथून रिप्लेस करता येईल, म्हणजे इक्वेशन होईल हाफ के एक्स स्क्वेअर. आता याच दोन इक्वेशनचे दोन पार्ट आपल्याला इथं पाहायला मिळतील. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन केस ऑफ तुम्हाला जर कॉस साईनमध्ये जर सांगायचं असेल, म्हणजे तुम्ही व्हीचं इक्वेशन जे आहे ते जर चेंज करत असाल आणि हे इक्वेशन जर यूज करत असाल तर आपल्याला ते मिळतं. ते इक्वेशन आहे हाफ के, इथं मी कायनेटिक एनर्जी लिहितो हाफ के
ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, त्याला मी ॲट इन्स्टंट टाईम टी असं म्हणतो. ओके. सिमिलरली तुम्ही पोटेन्शियल एनर्जी ॲट ए टाईम टी सांगू शकता. ती आहे हाफ के ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. बुकमध्ये ते एका इक्वेशनमध्ये कॉस्ट झालेलं आहे, ते फक्त समजून घ्याल, तिथं ते मिस्टेक आहे. त्यानंतर आपण टोटल एनर्जीचं इक्वेशन घेतलं तर टोटल एनर्जी ऑफ SHM इज इक्वल टू, इक्वेशन आपल्याला आलेलं होतं हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर किंवा हाफ के ए स्क्वेअर. ओके. तर या इक्वेशन आज आपण स्टडी केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या, थोडीशी प्रॅक्टिस करून घ्याल. याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स पण सॉल्व करायला आहेत आणि हे डेरिवेशन पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बोर्ड एक्झामसाठी.